नमस्कार मित्रांनो, मी अविनाश खरात आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर आज आलेलो आहे मी एक्झॅक्ट आंधळी धरणावरती आणि मान तालुक्यावरती दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असताना आंधळी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे आणि बऱ्यापैकी पाणी आंधळी धरणातून खाली सोडलेलं आहे. पण जिथून पाणी सोडलेलं आहे त्या ठिकाणी मी पोहोचलेलो आहे. तुम्ही पाठीमाग बघचाल तर ही बिल्डिंग दिसतीय, शेजारी हा एक टँक दिसतोय आणि या साईडला इलेक्ट्रिसिटी दिसते. तर या ठिकाणाहून मित्रांनो पाणी आंधळी धरणातून खाली सोडण्यात आलेलं आहे. तर इथं तुम्ही बघचाल खाली भली मोठी अशी पाईप गाडलेली आहे. या पाईपद्वारे पाणी मित्रांनो खालच्या भागात सोडलेलं आहे आणि अजूनही काय सोय केलेली आहे या आंधळी धरणातून खाली पाणी सोडण्यासाठी ते आपण बघणार आहे. तर मित्रांनो, हे जे आंधळी धरण आहे हे मातीचं धरण आहे आणि याची लांबी 2040 मीटर इतकी आहे. मातीचं धरण 2040 मीटरचं हे धरण आणि यातला पाणी साठा आपण बघणार आहे. तर व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहा मित्रांनो, तर आपल्याला समजेल पुढे अजून काय काय या ठिकाणी उपलब्ध आहे. तर भावांनो, इथं तुम्ही बघू शकता ही किती खोल यंत्रणा आहे. या डबऱ्यामध्ये मोठ्या पायपा काढलेल्या आहेत आणि इथून पाणी मान तालुक्यात सोडलं गेलेलं आहे. पाण्याचा मोठ्या प्रमाणात आवाज येतोय. तर तुम्हाला मी खाली न जाता वरनच शूटिंग करून दाखवतो मित्रांनो किती खोलवर आहे ते. पाणी सोडलेलं आहे आणि पाण्याचा आवाज येतोय. तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता. तर मित्रांनो, हा जो चौकोन आहे या चौकोनाच्या आतमध्ये पायपा काढलेल्या आहेत आणि इकडं आतमध्ये उतरण्यासाठी पण रस्ता केलेला आहे. अशा पद्धतीने मित्रांनो खाली उतरण्यासाठी पण सोय केलेली आहे. तर ह्या तुम्ही खाली पायपा बघू शकता, आतमध्ये पायपा काढलेल्या आहेत आणि या पायपीमधून पाणी सोडण्यात आलेलं आहे. तर भरपूर खोल आहे मित्रांनो, कमीत कमी 100 फूट खाली पाईपलाईन आहे. तर बघू शकता तुम्ही पाण्याचा आवाज येत आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता कॉक चालू आणि बंद करण्यासाठी कॉक ठेवण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही आता व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं असेल की भली मोठी पाईपलाईन गाडलेली आहे आणि धरणातून पाणी खाली सोडण्यात आलेलं आहे. तर आता आपण आतमध्ये जाणार आहे, मशिनरी बघणार आहे. या मशिनरी मध्ये मोठ्या प्रमाणात काम करून पाणी सप्लाय करण्याचं काम केलेलं आहे. मोटरांचा आवाज येत आहे. तर व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहिला तर आंधळी धरणाची परिस्थिती लक्षात येईल. आणि या ठिकाणी पाठीमागच्या बाजूला बघताल तुम्ही तर पोकलेन सुद्धा या ठिकाणी उभा आहे. काम करून झाल्यानंतर या ठिकाणी थांबलेला आहे. आणि या साईडला बघता मित्रांनो इलेक्ट्रिसिटी सुद्धा उपलब्ध आहे. लाईटीचं कनेक्शन या ठिकाणी जोडलेलं आहे. तर आपण पुढे जाऊ.
मित्रांनो, पाठीमागच्या बाजूला आता तुम्ही बघताल ह्याच्यातून पाणी कशा पद्धतीने जातोय. आतमध्ये आपण जाऊन बघितलं, मशिनरी चालू आहे आणि पाणी साठा जो होतोय त्यातला पाणी साठा खाली सोडला जातोय. जे हे काटापूरचं पाणी येतंय ते या धरणामध्ये न साठवता दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असल्यामुळे पाणी खाली सोडण्यात आलेलं आहे. त्यामुळं ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी पाणी पोहोचणार आहे. मित्रांनो, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तोपर्यंत आपला नमस्कार.